अधिक मास महात्म्य कथा अध्याय पहिला. ओळख अधिक मासाची. श्री गणेशाय नमः. नैमिषारण्य म्हणजे महान पुण्यपावन पवित्र आणि मंगल अशा भूमीवरचे ते एक पवित्र अरण्य. या अरण्यामध्ये ते एक तपोवन, लता वेली, मोठमोठे वृक्ष यांनी बहरलेला, फळलेला, फुललेला तो एक समृद्ध परिसर. त्या परिसरातल्या नाना विविध पक्ष्यांच्या मधुर आणि मंजूळ स्वरांनी गुंजणारा तो तपोवनाचा भाग. त्या तपोवनाचा पवित्र भूमीत अनेक ऋषीवर्य एकत्र येत यज्ञयाग आणि तपश्चरण करीत, धर्मचर्चा करीत आणि अनेक शंका, समस्या, अडीअडचणी यांच्यावर विचारविनिमय होई. धर्माचरणातून मानवी जीवनाचे कल्याण हा एकच उदात्त हेतू या सर्व चर्चामागे असायचा. मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, त्याला सुख, शांती, वैभव, समाधान आणि आनंद प्राप्त व्हावा, नरजन्माचे सार्थक व्हावे, जीवाशिवाची भेट व्हावी, जन्ममृत्यूचे बंधन तुटावे आणि आत्म्याचे परमात्म्याशी मिलन व्हावे, यासाठी कोणती साधना, कोणते व्रत, कोणता दान, धर्म व व्रताचरण करावे या अशा विषयांवर त्या ऋषीगणांच्या धर्मचर्चा, विचारविनिमय चालू असत. एके दिवशी अचानक ज्याप्रमाणे अज्ञान रात्रीचा नाश करीत प्राचीवर सहस्र रश्मी सूर्यनारायणाचे जसे आगमन व्हावे, त्याचप्रमाणे त्या पवित्र तशा तपोवनात सूत नावाच्या एका विद्वान पुराणिकाचे आगमन झाले. सूताच्या आगमनाबरोबरच सर्व ऋषीवर्यांनी, जिज्ञासू, मुमुक्ष अन आर्तसाधकांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसवून मोठ्या आदराने त्यांचे पूजन केले, आदर सत्कार केला आणि मग अवघे ऋषीवर्ग ते सूताच्या चरणाशी नतमस्तक होऊन बसला. सर्वश्रेष्ठ विद्वान आणि अनन्य शरणागत अशा त्या भगवत भक्ताला अभिवादन करीत त्यांनी सूत पुराणिकांना एक प्रश्न केला. महाराज, सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावे, त्यांना सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावं, त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी, यासाठी जर एखादी साधी सोपी पूजा, उपासना किंवा साधना असेल तर ती आपण कृपा करून आम्हा सांगावी. ऋषीवर्गाचा तो लोकहित लोककल्याणकारी प्रश्न ऐकल्यावर सूत पुराणिक यांना मोठा आनंद झाला. प्रसन्न हास्य करीत ते म्हणाले, हे भगवंत भक्तांनो, आर्तसाधकांना तुम्ही मला जे प्रश्न केला तसाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णू यांना केला होता. तेव्हा भगवान नारायणाने लक्ष्मी मातेला लोककल्याणार्थ जे व्रत, जी उपासना, साधना, दान, धर्म करणे सांगितले आहे, तोच त्या दोघांमधला सुसंवाद भाग मी तुम्हाला यथाक्रम वर्णन करून सांगतो. त्या लक्ष्मीनारायणाच्या सुखसंवादामधून तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तेव्हा आता सावध व्हा, मनाचे कान करा आणि लक्ष्मीनारायणाचा संवाद माध्यमातून पुढे येणारा तो सारा कथा भाग ऐकायला सिद्ध व्हा. त्यांचे हे बोलणे ऐकून खरे तर सर्वांनाच मोठा आनंद झाला. तेव्हा सुतांना विनम्र भावे हात जोडून शौनक ऋषीने एक प्रश्न केला. महाराज, खरोखरच जनकल्याणासाठी लक्ष्मीने तसा प्रश्न प्रभूंना केला काय? नारायणाने त्यावेळी काय सांगितले? सूत म्हणाले, ऋषीवर, ब्रह्मदेवाने ही सारी सृष्टी निर्माण केली, जीव निर्माण केले. ब्रह्मदेव हे जगताचे निर्माण करते, तर विष्णू भगवान ही सकल सृष्टी, जीवांचे, जगताचे पालन करते. प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं, सर्व सुख समाधानी असावेत, हे सर्वजण सुखी समाधानी असावे, हे त्या जगतपित्याला न वाटलं तर नवलच. त्या अतीव वात्सल्य भावनेमधूनच लक्ष्मीने एकदा विष्णू भगवंतांना प्रश्न केला की, स्वामी, माणसाला सुख, शांती, वैभव, समाधान प्राप्त होण्यासाठी आणि त्यांचा उद्धार होण्यासाठी काय करावं? कोणता व्रत, कोणती उपासना, कोणती साधना करावी ते आपण मला सांगा. तेव्हा लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून भगवान अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले, देवी, खरं तर बहुभाग्याने जीवाला हा मनुष्य देह प्राप्त होतो. त्या नरदेहाच्या सहाय्याने खरं तर त्यांनी नारायण जोडायचा असतो, पण जीव हा भोग, लालसा, असूया, अहंकार यांच्यामुळे दुःखी, कष्टी व असमाधानी होतो. शाश्वत ईश्वर प्राप्तीच्या सुखापासून वंचित होतो, प्रपंचात अडकतो आणि परमार्थापासून दुरावतो. मी, माझा आणि मलाच या भावनांनी तो इतका संकुचित होतो की दान, धर्म, पुण्य संचय, तीर्थयात्रा, धर्मकृत, धर्माचरण इत्यादी गोष्टी करत नाही. इतकंच काय, पण साध्या माणुसकी धर्माचा सुद्धा त्याला विसर पडतो. हे असे होऊ नये. सन्मार्गावर वाईट मार्गाला जाऊ नये, सन्मार्गावरून वाईट मार्गाला जाऊ नये, तसेच पापाचरण आणि अधर्मचरण होऊ नये, यासाठी शास्त्रकारांनी काही नियम घालून दिले आहेत. काही व्रत, वैकल्य, उपास आहेत. त्या सर्व गोष्टींनी जाणून घेऊन जर मनुष्य प्राणी त्याचं आचरण करेल तर तो नक्कीच सुखी होईल. शास्त्रकारांनी जी नित्य नैमित्तिक व्रत, वैकल्य, उपास आणि साधना सांगितल्या आहेत, त्या सर्वात दर 3 वर्षांनी येणाऱ्या मल मासातील म्हणजेच अधिक मासातील स्नान, दान, दीपपूजन,
गोमाता पूजन, नामस्मरण इत्यादी गोष्टींना मोठे विशेष महत्त्व आहे. या मल मासातील काही ह्या मल मासातील किंवा अधिक महिन्यातल्या व्रत पूजनाने फल हे अधिकस्य अधिकम फलम या न्यायानं प्रत्येकाच्या पदरात नक्कीच पडतं. फक्त ते व्रत, ती पूजा, उपासना, उपास, दानादिक कर्म करायला हवे. म्हणजे त्या मल मासातील आचार धर्माच्या पालनाने मानवाचे कल्याण होईल. तो सुख, शांती, वैभव आणि समाधानाचाही अधिकारी होईल. भगवंताचे अभिवाचन ऐकून लक्ष्मी त्यांना म्हणाली, स्वामी, मल मास म्हणजे काय? तो कसा, का आणि केव्हा येतो? त्या महिन्यात कोणत्या आचरणाचे पालन करायचं? त्याचं फलित काय? हा सर्व भाग मला नीट समजावून सांगाल का? तेव्हा भगवान विष्णू म्हणाला, ठीक आहे, तुझ्या मनातील जिज्ञासेने मी निराकरण करतो आणि तुला सर्व काही स्पष्ट करून सांगतो. पृथ्वीवरील कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवरून केली जाते. सूर्यगतीवरून केला जाणारे कालगणना सौरवर्ष, तर चंद्राच्या गतीवरून केल्या जाणाऱ्या गणनेला चांद्रवर्ष असे म्हणतात. या दोन्ही कालगणनांमध्ये दरवर्षी 10-11 दिवसाचा फरक पडतो. आता हा प्रत्येक वर्षी पडणारा 10-11 दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी एका जास्त मासाची योजना केली आहे. यालाच अधिकमास असं म्हणतात. सूर्य हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक राशीत म्हणजे 12 महिन्यात 12 राशीतून संक्रमण करीत असतो. सूर्याप्रमाणे चंद्रसुद्धा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्रे भोगत असतो. मात्र चंद्र सूर्याच्या कालगणनेतील हा 10-11 दिवसाच्या दरवर्षी होणारा फरक भरून काढण्यासाठी अधिकमास येतो. त्यात मात्र सूर्यसंक्रमण होत नाही. सूर्यसंक्रांत नसलेल्या या चंद्रमासात म्हणजेच अधिक मासात वातावरण हे गढूळ मलिन असतं. या त्याच्या अमलिनतेवरून त्याला मल मास असेही म्हणतात. शास्त्रकारांनी हा मल मास सर्व मंगल कार्यासाठी जरी निश्चित मानलेला असला तरी सुद्धा या अधिक मासात स्नान, दान, पूजा, तप इत्यादी सर्व धर्मकृत्य केली जातात. त्याचं फळ मात्र उपासकांना अधिक प्रमाणात नक्कीच मिळतं. अधिक महिन्यात केलेला तीर्थयात्रा, पवित्र क्षेत्रातील पुण्यवान नद्यांची स्नान, केलेली विविध दान, जप आणि पूजन याचे फल अधिक. कारण ह्या मासाचा प्रत्यक्ष श्रीकृष्णाने म्हणजेच मी स्वीकार केलेला आहे आणि त्या मासाला पुरुषोत्तम मास हे नावही बहाल केले आहे. तसेच या अधिक महिन्यात अर्थात पुरुषोत्तम मासात केलेल्या धर्माचरणाचा अधिक फलप्राप्तीचे वरदानही दिले आहे. त्यामुळे या अधिक मासाचे महत्त्व आणि महात्म्य हे पण फार थोर आहे. स्वामी, या मलमासाला पुरुषोत्तम मास हे नाव कसं पडलं? त्याचा कोणी स्वीकार केला? त्या मासाला महत्त्व कशामुळे प्राप्त झालं हे सारं जाणून घ्यायला मी अतिशय उत्सुक आहे. प्रभू, आपण कृपावंत होऊन मला तो सर्व भाग निवेदन करावा. लक्ष्मी म्हणाली, देवी, या मलमासात लग्नकार्यादिक मंगलकार्य केली जात नाही. सर्व लोकांनी या मलमासाला त्याज आणि निषिद्ध मानलं. त्यामुळे तो मलमास मोठा दुःखी, कष्टी आणि व्यथित झाला. तो मला शरण आला. मी त्याला घेऊन श्रीकृष्णाकडे गेलो. मलमासाने आपली जन्मकथा आणि व्यथा श्रीकृष्णा सांगितली. तेव्हा त्या दयावंत भगवान पुरुषोत्तमाने त्या मलमासाला स्वीकार केला आणि त्याला आपलंच म्हणजे पुरुषोत्तम मास असं नाव दिलं. त्याचप्रमाणे जो कोणी मनुष्य प्राणी या अधिक मासात पूजा अर्चा, देवधर्म, दान, स्नान, जप, तप, तीर्थाटन इत्यादी कर्म करतील त्यांना अधिकस्य अधिकम फलम या न्यायानं जास्तीत जास्त चांगले फल, सुख, सौख्य आणि समाधान व शेवटी भगवान कृपा प्राप्त होईल असा मंगलाशीर्वाद दिला. या महिन्यात दानाला फार मोठे महत्त्व आहे. मग ते दान हे अन्न, वस्त्र किंवा धनाचं असेल, गोदान, दीपदान असेल किंवा ब्राह्मण व विष्णू स्वरूप जमात्याला अर्थात जवायला दिलेले अपूप दान असेल. दान हे कोणतंही आणि कुणालाही दिलेलं असलं तरी ते सत्पात्री असणे आवश्यक आहे. सत्पात्र ब्राह्मणाला दिलेलं दान हे प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण केल्याचं पुण्य लाभतं. अशा दानधर्मांना भगवंत संतुष्ट होतो हे तर तू जाणतोसच. या अधिक महिन्यात सदाचारी, निष्ठावान, परोपकार आणि पुण्यवान असे साधू संत, सत्पुरुष, गुरु, ब्राह्मण, पतिव्रता इत्यादींना बोलावून त्यांचं पूजन करून त्यांना आवश्यक अशा वस्तू, वस्त्र आणि मिष्टान्न भोजन द्यावे. दान दक्षिणा देऊन त्याला संतुष्ट करावं आणि त्यांचे मंगल आशीर्वाद द्यावेत. अशाने घरात धनधान्याची समृद्धी होते. सुख, शांती, समाधान आणि आनंद लाभतो. या ब्राह्मण किंवा श्रेष्ठांच्या पूजना इतकेच या महिन्यातील गोपूजेचे आणि गोदानाचे फार मोठे महत्त्व आहे. अध्याय 1 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. राधे कृष्ण. पुरुषोत्तम भगवान की जय.